नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले नामा वाड्यावर जातो. आप्पा आणि आबाला सांगायला लागतो. आता पुढे. बँकेचा निकाल लागल्यापासनं त्याची बायको सारखी त्याला पांडुकडं लावून देतीया. उगचच भांडणं काढतीया कोंबड्या कुत्र्यावरनं. संडासला जायचं नि शिव्या द्यायच्या. बाळू 2 रविवार आपल्याकडं का आला नव्हता ते आत्ता आप्पाच्या लक्षात आलं. पण आबा म्हणाला, कुठं बी जाईना. नित्येनं काय घर पाड म्हणून सांगितलंय म्हणून घर पाडत्यात. ह्याला काय अक्कल नाही. आता काय बारका आहे. पोरं लग्नाला येतील की आता. आप्पाला बाळू डवंगाचं अचाटच काम वाटलं. घरातली चांगली चांगली म्हणणारी माणसंही अशी वागायला लागल्यावर बाकीच्यांनी काय करायचं. आबा म्हणत्यात तेच खरं. नुसतं शिकलं म्हणजे सारं संस्कार येत नाहीत. अक्षराच्या वळकी किती बी झाल्या तरी कोरड्याच. त्यात वलावा पाहिजे. शिक्षणानं माणूस माणसागत व्हायला पाहिजे. नातं गोतं इसराय लावतंय त्याला शिक्षण म्हणायचंच कसं. शिक्षणानं परीट घडी सुधारून उपयोग नाही तर मनाची घडी सुधाराय पाहिजे. शिकला म्हणजे माणूस चांगला होतोच ही खुळी समजूत आहे. आबांचा शब्दनी शब्द आबासमोर असतानाच आप्पाच्या डोक्यात उमटून गेला. आप्पाचं लक्ष आबाकडं गेलं. आबा गप्प आणि नामाही. त्याला आप्पा म्हणाला, जा मी त्याला सकाळ बोलावून घेतो आणि काय सांगायचंय ते सांगतो. तू काय बोलू नकोस. अरे त्या शिदू जगतापाची पोरं गावात शहाणी म्हणायची. एकच पोरगं शिकलंय सारी आडानी. 6 महिने झालीत 4थी राहिलीत. अजून शेजाऱ्यांना पत्ता आहे का विचारा. कशी आहेत बोलून चालून. त्यांच्याकडं लक्ष देऊ नका. चांगलं बघायचंच नाही म्हटल्यावर दिसलच कुठलं म्हणा. नामा गप्प गप्प गेला. नामा गेला खरं आप्पाला त्याचं वाईट वाटलं. आपण त्याला संडास गोबर गॅस नवीन मंजूर करून आणू त्याच्या नावावर. जरा वातावरण शांत होऊ दे. आप्पानं जीप काढली. आज पाऊस चांगलाच उघडला होता. नदीचं पाणी पात्रात कधीच गेलं होतं. शेताकडून फिरून यावं म्हणून आप्पा जीप घेऊनच शेताकडं निघाला. महारमळीतल्या वड्यातनं जीपवरती चढली तशी कुंपणाकडं शिर्डीला सोडून बसलेली परटाची येसाआजी उठली. पारखून जीपकडं बघितलं. आप्पानं जीप थांबवली. काय येसाआजे लवकर शिर्डी घेऊन आलीयास. येसाआजीला 2 पोरगं. 4 महिन्यापूर्वी 4थं राहिलीत. येसाआजी एकटीच. पोरांनी मागच्या जनावरांच्या सोप्यात तिला ठेवली होती. तिचं ती एकटीच शिजवून खाते. शिर्डी तेवढीच तिला आधार. परटाचा म्हातारा होता तेव्हा कायम बसाय उठाय वाड्यात असायचा. पण येसाआजीचा लहानगा पोरगा आणि उम्या दोस्त. त्यामुळं पूर्वीसारखं आता या घरातलं कोणच बसाय उठाय वाड्यात नाही. थोरला पोरगा याचाच कधीतरी. तो आपल्या पोराच्या कामासाठी म्हणून पांडूकडंच जातो. त्यांनी म्हातारीलाही वाड्यात यायची बंद केली. अशीच एकदा भेटल्यावर ती सांगत होती. तिनं इकडं तिकडं नदार टाकली. गाडी चालूच होती. गाडीत मागं कोण आहे का बघितलं. नव्हं बाबा तुला सांगील म्हणतोय. गाठच पडनास. पोरासनी 4थी ठेवलीस म्हण. नाहीतर ती राहिलीत. त्यांनी आईनं खाल्लंयस का मेलियास म्हणून एका शब्दानं विचारायचंय का नाही. ते बी जाऊ दे मातीत. खरं तिला दम लागल्यागत झाला. आप्पानं गाडीची घरघर बंद केली. मी आबालाच बोलायची होतो. खरं आबा पहिल्यावानी कुठं बाहेरच दिसत नाहीत. साईना झालंय का बघवना डोळ्यानं. आप्पाला जीव टांगल्यागत झालं. गाडीची गरगर बंद झाली आणि त्याला लागल्यागत झालं. त्या दादा पाटलाचा कोण उम्या का फिम्या. रोज मध्यानी पातूर पीत बसतोय न्हाणग्या संग. पिऊ द्यात. माणसासनी चांगलं सांगून पटत नाही आजकाल. आजे त्याची माती होऊ दे. बाबा
तिच्या डोळ्यातनं घळाघळा पाणीच पडायला लागलं. लुगड्याच्या पदरानं पुशीत आवंडा गिळत ती म्हणाली, रातभर पोराला सूद नाही. त्याची बायको नि त्यो उम्या. गिळल्याला आवंडा मातीच्या बांधागत फुटला. तिच्या तोंडातनं शब्द फुटत नव्हता. आप्पाच्या डोक्यात किडं वळवळल्यागत झालं. काय सांगावं म्हातारीला तेच त्याला सुचना. म्हातारीचं डोळं पावसागत गळायला लागलं. सारं गावच वैतागवानं. कुणाला कशाचीच चाड नाही का भीड नाही. त्यानं म्हातारीला गप्प केली. थोरल्या पोराला माहीत नाही तुझ्या? थोरल्यानं सांगितलं तवा तो भाड्या म्हणतोय माझ्या बायकोवर आळ घेतायसा. तसं थोरल्याचं पोरगंच थोरल्याला शिव्या घालतंय. तुम्हाला काय करायचं म्हणून. आप्पा गप्प बसला आणि रातीचंच सांगतो उम्याला कुठं पांडून कारखान्यावर लावला नवं म्हणून किच्ची दारू प्यायची. रातभर नुसता दंगा घातलाय घरात. आप्पाला ही वेगळीच बातमी कळली. 5 पोरं लावणारा पांडू पाटील पुतण्यावर भागिवलं. आप्पानं जीप चालू केली. सांगून बघतो पण ती वाड्यात आता येतच नाहीत. तुझं दोन्हीही पोरगं दारूचंच बोलतो. बाकीचं तू कुणालाच बोलू नको. ज्याचं त्यालाच कळत नाही म्हटल्यावर कसं सांगायचं ते बघा बाबा. खरं माझ्याकडं कळालंय असं सांगू नको. ती सून रांड माझ्याकडं बघून मोठंच्या मोठं डोळं करून मधलं दार लावतीया. आणि ते दादा पाटलानं कुठल्या येळेवर काढलंय कार्ट. रातचंच येतंय आणि रातचंच उठून जातंय. माझं कवा डोळं झाकत्यात कुणास दखल बाबा. आप्पा यावर काहीच बोलला नाही. जीप किवटं नाकडं निघाली. डोकं गरगरायला लागलं. येसाआजीच्या शब्दानं मेंदवाला भोकं पडल्यागत झालं. तिच्या डोळ्यातनं पाणी पुढं तरळायला लागलं. जीप किवटानात केव्हा पोचली ते त्याला कळलंही नाही. उसात गाळाचा थर येऊन बसलेला होता. मळीचं गवत गाळातनं दिसत नव्हतं. आपली अवस्था तशीच झाली गवतागत. आप्पा जांभळी नदीच्या काठानं थेट कासारी जांभळीच्या संगमावर गेला. तो कायम शेताकडं आला की तिथं यायचाच. पण आज तो बराच वेळ सैरभैर फिरत राहिला. फिरून फिरून संगमावर परत येऊन उभा राहिला. बघत विचार करत. जांभळीला कासारीनं कवीत घेतलेलं. जांभळीनं आपलं नावही सोडून दिलंय. एका दिलानं कासारी म्हणूनच त्या पुढं निघाल्यात. पण माणूस आपण एवढं कधीच मिसळत नाही. आप्पाला संगमावर काहीतरी सापडल्यागत झालं. तो तिथंच बसला. चंदू अण्णा हिरवाटाला म्हणून आला होता. गेले 2 महिने तोही वाड्यात जाण्यात आळमटळम करत होता. आप्पाला बघून त्याला कसं तरीच वाटलं. त्याचं धाडसच होईना. तरीही तो बराच वेळ थांबून गेला. का बसला एकटाच. आप्पा एकदम दचकला. चंदू अण्णा का गा. हिरवटाच्या 4 पेंड्या ढोरासनी न्यायच्या म्हणून आलोय. चंदू अण्णा असं म्हणत बसला आणि विचारू लागला. नवं हे काय म्हणायचं. आपल्या पुतण्याला तेवढा लावला कारखान्यात. समजलं का नाही तुम्हाला. आत्ताच समजलं. कधीपासून जातोय दादा पाटलाचा उम्या कारखान्यावर. कालपासनं. साऱ्या गावात रातीच समजलंय. त्या डवंगाच्या दंग्यात कोण बोललं नसल तुम्हाला. आता ह्याला काय करायचं. चंदू अण्णा म्हणाला. विचारायचंय त्याला. काय ते सांगेल की त्यो. बाकीची पोरं रात्रीच बोंबलत होती. गेलतीत त्यांच्याकडं तर म्हणतोय उम्याच्या मामानं ते काम केलंय. तुम्हासनी सीझनला लावणार आहे मी. बघा थांबा आता. सीझन काय लांब आहे आता. खरं त्या उतम्या गुरवाचं काम व्हायला पाहिजे बघ. ते त्यांच्या आईसाठी रोज एकाच्या बांधाला जातीया. पोराला काही नाही त्याचं. पण मला त्यांचं काम व्हावं असं वाटतंय. नाही तर ते असंच कुठंतरी त्या पांडूचं ऐकून वाहवत जाणार. म्हणजे उद्या तुमच्या आमच्या उरावर बसाय रिकामं. आत्ताच ते काय बोलतंय नोकरीला लागल्यावर इंद्राच्या बाला ऐकायचं नाही. आमच्या उरावर बसायचा काय संबंध.
आगा, त्या बाईचा वनवास संपायसाठी मी म्हणतोय. त्यात गण्या गुरुवासंग भांडण करून होतं ते बी 2 वाफ पाडून बसल्यात. आप्पा म्हणाला, सारं गाव तुमच्याकडे येणार सांच्याला. तो दादा पाटलाचा उम्या किच्च्या लायकवानं हाय माहीत नाही वय. चंदूअण्णा असा म्हणाला आणि आप्पाच्या अंगावर काटा उभा राहिला. येसाजी म्हणती ते ह्यालाही माहीत आहे की काय असं वाटायला लागलं. गाव माझ्याकडं यायचा प्रश्न काय? मग कुणाकडं जाणार? सोसायटी साऱ्या गावाची का त्या एकट्या पांडू पाटलाची? आप्पाला हे अगोदरच माहीत होतं. आता पांडूनं शिजन म्हणून सांगितलं असलं तरी नोकरीचं माणसांनी डोक्यातून काढूनच टाकावं. पण आपण सांगून टाकण्यापेक्षा त्यांचं त्यांनाच समजू दे. उद्या पांडूनं म्हणाय नको मी काय करणार होतो. बघू, सारं गाव काय म्हणेल ते करायची आपली तयारी आहे. आप्पा असं म्हणाला आणि चंदूअण्णा 4 पेंड्या कापतो म्हणून उठला. जीपमध्ये वैरण टाकू का असं आप्पाला त्यानं विचारलं आणि आप्पाला त्याचा राग आला. इथं मागं न विचारता जीपमध्ये त्यानं वैरण टाकून जाता जाता कित्येक वेळा नेली. माणसं प्रत्येक गोष्टीत राजकारण पाळायला लागली तर माणूस म्हणून काडीभर तरी उरतील, नातीगोती संबंध टिकतील. 2 महिने चंदूअण्णा पोराच्या कामासाठी पांडूकडं जातोय. त्यानं आजचा असा विचार त्यामुळंच केला का? पांडू माझा विरोधक माझ्यापेक्षा ह्यांनाच जास्त वाटतो असं का? जीपमध्ये वैरण टाकली आणि चंदूअण्णा लाजल्यागत झाला. गावात उम्या कारखान्यावर लागला म्हणून बोंबच उसळली होती. प्रत्येकजण आपल्या विचारानं मनात येईल ते बोलत होता. त्यानं ढॉंग केलंय, मामानं उम्याचं काम केलंय म्हणून. कुठलं गा? पोरं लावायचं उगचच हाय. त्यानं पैसच घेतल्यात. उगच बंगला बांधलाय होय मंत्र्या गतीनं. या काम नि पैसं असं ठरलंत म्हण. गावाची संस्था निह्याला मलिदा. गावच खुळं नि दुसरं काय? बोलून काय उपयोग? बाकीची सारीच दळी. तो एकटाच गंड हाय गावात. सोसायटीतल्या संचालकासनी त्यानं बसवली तुंबऱ्यावर. संचालकासनी कळतंय लेंडकं गावंदरीची. उगचच गल्लीतनं ताटत्यात. त्यांच्या बायका आता त्यासनी जेवाय वाढीना त्या घरात. अजून बी म्हणतोय सीजनला लावतो. मग पुतण्याला लावाय येत नव्हता का सीजनला? आणि जी मागणं कुत्र्या गतीनं फिरत्यात त्यातलं बी लावलं नाही. आता फिरा म्हणाव त्याची गाडी पुशीतच. त्यासनी बी तसंच पाहिजे. 4-4 जमलीत की असा विषय घुमत होता. 2 दिवस गेलं. हळूहळू वाड्यात पहिल्यागत गर्दी जमाय लागली. एवढी त्यांची कामं केलं, त्याचा पोराचं काम केलं नाही. स्वतःचा पुतण्याच दिसला. ह्याच्यासाठी साऱ्या गावाचा वाईटपणा घेतला. त्याचं तोंडच बघायला नको वाटतंय. गौतू बंगल्याकडं गेलाच नव्हता म्हणून रखम्या त्याला शिव्या देत होता. त्यालाही राग होताच. पण शिजनचं नाव बघू आता काय जास्त लांब आहे वय असं त्याचं मत होतं. रखम्याची आई चुलीतला धूर फुकीत म्हणाली, आम्ही पदरचं बा भाऊ तुझ्यासाठी तोडल्यात, त्याचं तरी त्याला ठेव म्हणाव. अगं त्यो आमची कामं करतोय व्ही, त्याची बाकीची कामं कुणी करायची? सारं लबाड आहे. गौतू म्हणाला, तू लगेच कान सारू नगस गा. तुला दम नाही निघत. अशी कामं होत्यात वय? तू घरात बडबडतोस. खरं तुझंच भाऊबंद जाऊन लागलीच भिडवत्यात. कामं करणार म्हटल्यावर बघितलंच नव्हं त्यांच्याकडं कशी गोंडा घोळाई जातेली. रखम्या गौतूला समजावून सांगित होता. पण गौतूला त्याचा राग आला. तू जाऊन्या मला शिकव आता. त्याला कळत नाही ही बाटकी आता तिथं बसाय उठाय आल्यात त्यासनी किच्ची जवळ करायची. नि आता बघ जा, सारं गाव बोंबलाय लागलंय तुझ्या चेअरमनच्या नावानं. हे बघा, त्या कामावर इस्तू पडू दे. गप्प बसा. कुणाची करतोय त्यांची करू दे. खरं तुम्ही भांडू नका. गावाला गंमत दाखवू नका.
रांडा भाडे गंमत बघाय बसल्यात, त्यासनी तेवढंच पाहिजे हाय. रकमेच्या आईनं त्या दोघांसनी गप्प केलीत. परसू जगतापाच्या घरात तेच चाललं होतं. गावाच्या आईला घोडा लावायला पाहिजे. लेकांची ढेपला मुंगळं लागल्यागत गोळा झालीत. त्यानंच पांडू शेफारला. मागणं फिरणाऱ्या माणसांनीच फेंदारला. परसू म्हणाला. तसा हंबऱ्या सांगायला लागला. त्याला बी अवघड झालंय, कुणाचं काम करायचं. म्हणून काय पुतण्याच तेवढा दिसला? तुम्ही कोण दिसला नाही? तू तसं म्हणतोयास, मग उम्या म्हणल असं मला. मामानंच आपलं काम केलंय, चुलत्याला आमची काळजी हाय व्हय. तसा परसू गप्प बसला. चेअरमन म्हणत होता मग तेच खरं म्हणायचं. 5 पैसे घेतलं नाहीत तुमच्या कामासाठी. ढाले पाटलाला तवाच कैचीत धरायला पाहिजे होता. इसवासानं राहिलो, पण कामं केल्याशिवाय सोडणार नाही. उम्या म्हणूनच असं म्हणत असल. आणि कोण स्वतःचं काम करून मामाला मान देईल? उम्याच्या आईनंच सांगितलं असेल आपल्या भावाला. तिचा इसवास कुठाय दिरावर. पण पांडू साऱ्यांनाच काम करूया म्हणून सांगतोय. सांगित असल. गावची सोसायटी, कुणाला नाही म्हणायचं. आबा वाड्याच्या मागं परड्यात गेला होता. तिथं कटकीचं झाड बघून त्यांना त्याचा बहर बघून कसंच वाटलं. नागपंचमीला पोरं सारी कटकी झाडायची, मेपटं काढून उडवायची. रवीला काढून दिलं तर तो मॅच बघित बसला. कोणच गावात मेपटं उडवीत नाहीत. म्हणाला, सरकारनं खोकं ठेवलंय काढून. रातधाड पोरं त्याच्या मोहरच. कवा कवा बरं हाय. शेता मातीचं दावतंय सरकार. खरं जास्ती ते सिनमच. पांडू पाटलाच्यात हंबऱ्या आणि रकम्या गेली होती. पांडू त्यांना विचारायला लागला. परसुदा नि गवतू बी कुठं बी आलेली नाहीत र. तशी ती म्हणायला लागलीत. कामासाठी ती नाराज झालेत. तिथं बाळू डवंग होता. तोच पांडू बोलायच्या अगोदर बोलला. आर तुम्हाला सांगतो, आमचा एक पाहुणा सांगित होता. त्याच्या गावातल्या पुढाऱ्यानं नोकऱ्या लावतो म्हणून 50,000 गोळा केल्यात. पाहुण्यानं बी आपल्या पोरासाठी दिल्यात. काम झाल्यावर बाकीचं द्यायचं. पण 50,000 देऊन किती वर्ष झालीत माहिती आहे? 4 वर्ष. अजून कशाचाच पत्ता नाही. तुम्ही तरी 10वी-12वी शिकलाय. पाहुण्याचं पोरगं MA झालंय. आणि नोकरी कसली? बँकेत कुठं बी क्लार्क म्हणून. तुमचं तसं तरी नाही. गेलं आमच्या वेळचं दिवस. सरपंचाचा आमदार शब्द मोडीत नव्हता. काय चेअरमन? पांडूनं होकार दिला. तवाच आणि 10-15 पोरं माझ्यासारखी लावली असती तर काय अंगावर फाळा येत होता? बाळू डवंगानं बोलता बोलता आप्पाचं कसं चुकतंय नि पोरांनी अजून किती गप्प बसायला पाहिजे ते सविस्तर पटवून दिलं. ते पांडूला अतिशय बरं वाटलं. आर नावं सांगित नाही तुम्हाला. नोटांचं बंडलच्या बंडल घेऊन आलीत माझ्याकडं तुमच्या भावकीतली माणसं, आमचं काम करा म्हणून. मला ते घ्यायचं असतं आणि तुमची कामं करायचीच नसती तर काय अवघड होतं. उलट पैसे देऊन ती माझ्या संग कायम राहिली असती. पण माझी कोण माणसं ते मला साऱ्यांच्या देखत सांगायचं नाही. त्या माणसांनी दम काढायला पाहिजे. पांडूचं भाषण त्या दोघांच्या मनाला उभारी दिल्यागत वाटलं. तसा हंबऱ्या म्हणाला. उम्याचं काम झाल्या ठाऊनं आपल्याकडं बसाय उठाय येणारी वाड्यात जात्यात आता. आणि इकडं येत नाहीत. तुला काय माहिती आहे? आर खोबरं तिकडं चांग भलं करणारी माणसं लई. बाळू डवंग म्हणाला. आणि हंबऱ्याला आणि रखम्याला ते पटलं. त्यावरनंच आप्पानं काम करून देतो आता पांडूच्यात येत होता. नुसता येत नव्हता तर आप्पाला तुच्छतेनं बघत होता. धन्यवाद.